नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे पिकअप आईल रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत सोमवार ते रविवार पर्यंत तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे. आपण इथे 3 पाईल्स ठेवणार आहोत. तुम्हाला त्यापैकी एक पाईल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाइम स्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या पाईलवर क्लिक करून सहजपणे तुमचं रीडिंग ऐकू शकता. तुम्हाला तुमची अंतर्ज्ञान शक्ती सांगत असेल, तर तुम्ही संपूर्ण रीडिंग पाहू शकता. सगळ्या पाईल्स पाहू शकता. त्यामध्ये सुद्धा तुमच्यासाठी काही संदेश असू शकतो. महत्वाचं म्हणजे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओ मिळत राहतील. पाईल नंबर 1. तुम्ही जर क्वीन ऑफ वॅन्डच्या या कार्डची निवड केली असेल, तर हे रीडिंग तुमच्यासाठी आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण तुमची या आठवड्याची म्हणजे सोमवार ते रविवार ऊर्जा कशी असेल आणि तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे हे पाहत आहोत. पहिलं कार्ड आलंय पेज ऑफ कप. सोमवारसाठी हे कार्ड आलंय. मंगळवारसाठी आहे एट ऑफ सॉर्ड. बुधवारसाठी आहे पेज ऑफ पेंटॅकल. गुरुवारसाठी द मून. शुक्रवार द टॉवर. शनिवारसाठी आहे फाइव ऑफ वॅन्ड. आणि रविवारसाठी आहे सेवन ऑफ पेंटॅकल. इथे तुमचं जे मुख्य कार्ड आहे ते आहे क्वीन ऑफ वॅन्ड. म्हणजे तुम्ही एका उच्च पदावर आहात, आत्मविश्वासाने कार्य करत आहात, साहस करत आहात आणि या पदापर्यंत तुम्ही खूप संघर्षानंतर पोचले आहात. साहस केलंय म्हणून पोचले आहात. तर असं जे तुमचं कार्य आहे तिथे तुम्हाला हे रीडिंग मार्गदर्शन करत आहे. हे रीडिंग काय सांगतंय? मध्यावर जे कार्ड आहे ते द मूनचं आहे. तर काहीतरी भ्रमित स्थिती आहे की ज्यामध्ये तुम्हाला मार्ग काढायचा आहे. त्यातून कसं बाहेर पडावं किंवा त्याचं उत्तर तुम्हाला हवं आहे. तर ह्या आठवड्यात त्याबद्दलची ऊर्जा काय असणार आहे हे आपण इथे पाहतोय. तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यामध्ये सोमवारच्या दिवशी एक नवं नातं होणार आहे तुमचं. तुम्हाला काही ना काही संदेश मिळू शकतो, ज्यामुळे तुमची एक नवी सुरुवात होऊ शकते. एखादं नवं नातं तुमचं एखाद्या व्यक्तीशी होऊ शकतं. हा संदेश तुमच्या कार्याच्या दृष्टीने महत्वाचा तुमच्यासाठी ठरू शकतो. किंवा हे कार्ड असं सुद्धा सांगताय की सोमवारच्या दिवशी तुम्ही काहीतरी नवीन क्रिएटिव्ह काहीतरी कराल. जे पूर्वी तुम्ही करत होतात किंवा त्यापेक्षा वेगळं किंवा काहीतरी नवीन करून पाहाल. अशी सोमवारची तुमची ऊर्जा आहे. तर मंगळवारचं हे कार्ड एट ऑफ सॉर्डला दाखवतंय. हे कार्ड सांगतंय की तुम्ही कुठच्या तरी स्थितीमध्ये म्हणजे काही एखादा प्रश्न असा असू शकतो की ज्याबाबत तुम्ही अडकल्यागत झाले आहे. तुमची स्थिती खूप सारे विचार त्याबद्दल येत आहेत. तुम्ही काय करायला हवं याबद्दल तुम्हाला स्पष्टता नसल्यामुळे तुमच्या मनाची ही स्थिती आहे. तिथे तुम्ही प्रगती साधू शकता, तुम्हाला उत्तर मिळू शकतं. पण तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला काय सांगते हे तुम्हाला ऐकायचं आहे. खूप साऱ्या विचारांमुळे तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळे तुमची ही स्थिती आहे. तो आवाज तुम्ही ऐकण्यासाठी शांत राहणं, स्वतःला वेळ देणं महत्वाचं आहे.
जेणेकरून तुम्ही या स्थितीमधून बाहेर पडू शकाल. बुधवारचं हे कार्ड एक नवीन सुरुवात दाखवतंय. म्हणजेच तुम्ही या स्थितीमधनं बुधवारी बाहेर पडत आहात. जे विचार तुम्हाला त्रस्त करत होते, तर तिथे तुमची एक नवीन सुरुवात होतीये. व्यवसायाच्या बाबतीत काहीतरी नव्याने तुम्ही सुरू करत आहात किंवा संदेश तुम्हाला मिळत आहे. हा संदेश तुम्हाला या स्थितीमधनं बाहेर काढणार आहे. त्यानंतर द मूनचं कार्ड आहे. तर ही जी ऊर्जा आहे ती भ्रमित स्थितीला किंवा अशी स्थिती जिथे तुम्हाला काही निर्णय घ्यायचे आहेत, काय करायचंय हे ठरवायचं आहे. तर तिथे तुम्ही ह्या आठवड्यात काही निर्णय घेणार आहात आणि त्यामुळे तुमच्या स्थितीमध्ये मोठं परिवर्तन होतंय. शुक्रवारी जे कार्ड आलंय ते टॉवरचं कार्ड आहे. तर गुरुवारची ही जी तुमची स्थिती आहे, द मूनच्या ऊर्जेमध्ये तुम्ही आहात. काय करावं ह्या प्रश्नचिन्हात जे तुम्ही आहात, तर ते तुम्ही गुरुवारी ती नकारात्मकता जाईल. तुम्हाला एक नवीन संधी मिळणार आहे. तुम्हाला योग्य मार्ग कळणार आहे. काय करायला हवं हे कळणार आहे आणि त्यामुळे तुमच्यामधली नकारात्मकता जातीये. काहीतरी खास घडणार आहे. शनिवारी इथे 5 ऑफ वँडची ऊर्जा आहे. शनिवारी खूप सारी कामं असू शकतात तुमची, की ज्यामुळे कोणतं काम आधी करावं ह्यामध्ये तुमचा संघर्ष होऊ शकतो किंवा तुम्ही असं काही काम करत आहात, की जिथे खूप सारी स्पर्धा आहे, जिथे खूप साऱ्या लोकांच्या इच्छा जोडल्या गेल्या आहेत आणि तुम्हाला शांती हवी आहे. तुम्हाला तुमचं जे कार्य करायचं आहे, त्यासाठी त्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुमच्या मनाची स्थिती अशी आहे, की मी कुठे अडकलोय. तर ही जी तुमची ऊर्जा आहे, तिथे तुम्हाला ह्या स्थितीमधनं बाहेर पडण्यासाठी स्वतःला शांत करण्यासाठी, स्वतःचं मन शांत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. जेणेकरून तुमच्या जर अनेक इच्छा असतील, अनेक कामं असतील, तर ती तुम्ही एक-एक करून सहजपणे हाताळू शकता, एक-एक करून पूर्ण करू शकता. त्याचं टेन्शन जे येतंय किंवा ज्यामुळे तुमचा झगडा होतोय, तो टाळण्यासाठी तुम्हाला मन शांत करणं आवश्यक आहे. रविवारी ही ऊर्जा दाखवतेय, की तुम्ही ज्याची प्रतीक्षा करत होतात, तर त्या बाबतीत तुम्ही अजून मेहनत घेत आहात, अजून बारकाईने काम करत आहात. जे काही तुम्ही केलेलं आहे आत्तापर्यंत, तर तिथे तुम्ही वाट पाहत आहातच, की रिझल्ट्स कधी येणार. पण तुम्हाला काही गोष्टी अजून करणं आवश्यक आहे, तर त्या तुम्ही करताना इथे दिसत आहात. हे म्हणजे जसं की आपण पेरणी करतो, ती मेहनत तर घेतलीये, त्याचे रिझल्ट्स आपल्याला काही दिवसांनी दिसणार आहेत. त्याप्रमाणे तुम्ही आता पेरणी करत आहात, बीज पेरत आहात आणि हे महत्वाचं काम आहे, जे तुम्हाला पुढे जाऊन खूप यश देणार आहे. क्वीन ऑफ वँडची ऊर्जा ही जी तुमची ऊर्जा आहे, तिथे धैर्य ठेवणं महत्वाचं आहे. जेव्हा कधी चॅलेंजेस येतात किंवा भ्रमित स्थिती होते, काही निर्णय घ्यायचे असतात, तेव्हा तुमच्या मनाची स्थिती जी आहे, ती तुम्हाला सांभाळायची आहे. त्यासाठी संतुलन ठेवायचं आहे. म्हणजे तुमची ही जी द मूनची ऊर्जा होते, अनेक किंवा एट ऑफ सॉर्टची ऊर्जा होते, खूप सारे विचार त्रस्त करायला लागतात. मन चंचल होतं, तर त्या स्थितीमधून तुम्ही बाहेर पडू शकता. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.
फाईल नंबर 2, तुम्ही जर मॅजिशियनच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आपण या रीडिंगद्वारे पाहतोय सोमवार ते रविवार पर्यंत तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे. रीडिंगचं मुख्य कार्ड आहे मॅजिशियन. म्हणजे काय तर तुम्ही समृद्ध आहात. अनेक टूल्स तुमच्याकडे आहेत, साधनं तुमच्याकडे आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या शक्तीचा उपयोग करून बरंच काही घडवू शकता. तर अशा एका उच्च दर्जाच्या ऊर्जेमध्ये तुम्ही आहात. तर ह्या आठवड्यात तुमच्या बाबतीत काय होणार आहे? तुमच्या ह्या ऊर्जेबाबत ह्या रीडिंगमध्ये काय ऊर्जा आहे हे पाहूया. सोमवारसाठी जे कार्ड आहे ते आहे डेथ कार्ड. हे डेथ कार्ड सांगतंय की खूप मोठं परिवर्तन येतंय, तुमचा पुनर्जन्म होतोय. कशाचा तरी अंत होत आहे आणि कशाचा तरी जन्म होणार आहे. म्हणजेच एखादी जुनी सवय तुम्ही सोडू शकता आणि नव्या पद्धतीने काही सादर करू शकता. काहीतरी वेगळं तुम्ही करणार आहात. ही तुमची सोमवारची ऊर्जा आहे. मंगळवारी 10 ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे, जे दाखवतंय की तुमच्या कामाचा विस्तार होतोय. आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते किंवा आर्थिक काही व्यवहार होऊ शकतो तुमचा किंवा तुम्ही जे काही काम करत आहात त्यामध्ये तुमचा संपर्क वाढतोय, कामाचा विस्तार होतोय. नाईट ऑफ सॉर्डचं हे कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय की कोणीतरी व्यक्ती, काहीतरी विचार खूप वेगाने तुमच्याकडे येत आहे. मग असं असू शकतं की तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये एखादा संदेश खूप वेगाने तुमच्याकडे येत आहे, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीशी तुम्ही आर्थिक व्यवहार करू शकता. कारण नाईटची ही ऊर्जा आहे, खूप वेगाने कोणीतरी येत आहे. त्यानंतर जे कार्ड आहे ते आहे एस ऑफ कप. तर ह्या व्यवहारातून तुमचं एखादं नवीन नातं होऊ शकतं एखाद्या व्यक्तीशी किंवा तुम्ही काहीतरी निर्माण करत आहात, क्रिएटिव्ह करत आहात, उपचार करताना दिसत आहात. असं असू शकतं की तुम्ही कोणाचा तरी उपचार करताय आणि त्यामुळे काहीतरी आर्थिक व्यवहार होत आहे. सन कार्ड आलंय. हे कार्ड सांगतंय की तुम्ही सकारात्मक आहात, दिशा दाखवत आहात. तुमच्या कार्यातून इतरांना मदत होत आहे. त्यांना मार्ग मिळत आहे. नेतृत्व सुद्धा तुम्ही करताना दिसत आहात. एस ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड एक नवीन सुरुवात तुमची शनिवारच्या दिवशी होणार आहे असं दाखवत आहे. तुमची करिअरमध्ये एखादी नवी सुरुवात होऊ शकते. नवा जॉब तुम्ही करू शकता. नवं प्रोजेक्ट हातात घेऊ शकता. काहीतरी नवीन शनिवारच्या दिवशी होणार आहे. आणि हे कार्ड असं सुद्धा सांगतंय की एखादा अशी संधी तुम्हाला मिळू शकते की ज्यामुळे तुमची येणाऱ्या काळात प्रगती होईल. जी सुरुवात तुम्ही आज कराल, जे काही तुम्ही शनिवारी सुरुवात कराल, त्यामुळे जी मेहनत तुम्ही आत्ता घ्याल त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या काळात होणार आहे. किंग ऑफ कपचं हे कार्ड आहे. तर रविवारच्या दिवशी एखादी प्रेमळ व्यक्ती तुमच्या जीवनात येऊ शकते, जी तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करू शकते, जी खूप काळजी घेणारी अशी व्यक्ती आहे, जी ज्ञानी सुद्धा आहे आणि जिच्याकडे अनुभव सुद्धा आहे. आणि यामुळे तुमची अंतर्ज्ञान शक्ती अधिक शक्तिशाली सुद्धा होणार आहे. एकंदरीत ह्या आठवड्यात तुम्ही जे काही काम करत आहात, त्यामध्ये तुमच्या कामाचा विस्तार होणार आहे. तुम्ही नेतृत्व करत आहात, उपचार करताना इथे दिसत आहात
आणि बाकीच्यांना त्याचा फायदा होतोय. शिवाय तुमच्याही जीवनात कोणी अशी व्यक्ती येणार आहे की ज्यामुळे तुम्हाला उत्तम प्रकारचं मार्गदर्शन मिळणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाइल नंबर 3. तुम्ही जर द वर्ल्डच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय सोमवार ते रविवार पर्यंत तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे. या रीडिंगचं जे मुख्य कार्ड आहे द वर्ल्ड, ते कार्ड सांगतंय की तुमच्या कामाचा विस्तार होतोय, कामामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढतोय किंवा अनेक जणांशी तुम्ही जोडले जात आहात. द वर्ल्डची ऊर्जा आहे. त्यामुळे तुम्ही जे काही करत आहात ते अनेकांपर्यंत पोहोचत आहे. आणि हे कार्ड असं सुद्धा सांगतंय की जे काही आतापर्यंत तुमचं चाललं होतं, जी काही स्थिती तुमच्या जीवनात होती, तर त्या स्थितीचं जे चक्र असतं ते पूर्ण होत आहे. आणि तुम्ही आता खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येणार आहे. कारण ज्या स्थितीमधून तुम्ही गेला आहात त्यानंतर तुमचा खूप आत्मविश्वास वाढलेला आहे. सोमवारसाठी नाईट ऑफ वँडचं कार्ड आहे. तर हे कार्ड सांगतंय की खूप वेगाने एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात येत आहे, जी तुम्हाला या कार्यात मदत करणार आहे. कारण द वर्ल्डच्या कार्डच्या दिशेला ही व्यक्ती पाहत आहे. त्या दिशेने ही व्यक्ती येताना दिसते. तर ही जी ऊर्जा आहे ती पॅशनेट ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा तुम्हाला तुमच्या कामाच्या विस्तार होण्यामध्ये मदत करू शकते किंवा ती ती व्यक्ती काहीतरी अशी स्थिती निर्माण करेल की ज्यामुळे कामाचा विस्तार होणार आहे, संपर्क तुमचा वाढू शकतो. क्वीन ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगतंय की तुमची अंतर्ज्ञान शक्ती जी आहे तिचा उपयोग करून तुम्ही इतरांचा उपचार करत आहात. ते मंगळवारच्या दिवशी दिसतंय. आणि बुधवारसाठी कार्ड आलंय द हँगमॅन. हे कार्ड तुमच्या अभ्यासाला दाखवतंय. हे कार्ड सांगतंय की तुम्ही निरीक्षण करत आहात, अभ्यास करत आहात. जो अभ्यास तुम्हाला महत्वाचा वाटत आहे. हे मुद्दामून तुम्ही करत आहात. थांबून त्या गोष्टी मुद्दामून वेळ काढून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात. कारण तुम्हाला तुमच्या कामात अधिक एक्सपर्ट बनायचं आहे. गुरुवारचं जे कार्ड आहे ते आहे पेज ऑफ सॉर्ड. तर निश्चितच ह्या आठवड्यात तुम्हाला एखादा संदेश मिळू शकतो आणि हा संदेश कशाबाबत आहे तर तुम्ही जे काही निरीक्षण करत आहात, जिथे लोकांचा उपचार करत आहात, तिथे तुम्हाला हा संदेश मिळणार आहे. मग तो अभ्यासाबाबत असेल किंवा तुम्ही इतरांचा उपचार करत आहात, तर त्याबाबत एखादा संदेश असू शकतो की ज्यामुळे तुमच्या कामाचा विस्तार होईल. त्यानंतर किंग ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. हे कार्ड शुक्रवारसाठी आलंय. तर हे कार्ड सांगतंय की एखादी व्यक्ती जी समृद्ध आहे, जी धनवान आहे, अशी ही ऊर्जा आहे. तर ही ऊर्जा तुमची असू शकते किंवा एखादी अशी व्यक्ती तुमच्या जीवनात येईल जी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, जी तुम्हालाही समृद्ध करणार आहे. 10 ऑफ वँडचं कार्ड शनिवारसाठी आलंय. शनिवारच्या दिवशी तुम्ही अनेक गोष्टी एकत्रितपणे आणण्याचा प्रयत्न करत आहात.
तुम्ही शनिवारी व्यस्त दिसत आहात. काम सगळं आहे. स्वतःच काहीतरी अनेक गोष्टी करत आहात. एकत्रितपणे सगळ्या गोष्टी आणण्याचा तुमचा प्रयत्न आहे. रविवारसाठी जी कार्ड्स आली आहेत ती आहेत नाईट ऑफ पेंटॅकल आणि 9 ऑफ पेंटॅकल. तर पेंटॅकलची ही ऊर्जा आहे म्हणजे करिअर संबंधित आहे. रविवारी तुम्ही व्यस्त असाल पण तुम्ही हळूहळू काम कराल, स्वतःला वेळ द्याल, रिलॅक्स राहाल आणि तुमचं जे काही काम आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित कराल. त्यासाठी वेळ द्याल. त्यामध्ये तुम्ही प्रगती साधत आहात. प्रत्येक गोष्ट समजून घेत आहात. ही जी ऊर्जा आहे ती सांगतेय की बाकीच्या नाईट प्रमाणे तुम्ही फार वेगाने न जाता वेळ घेत आहात. गोष्टी समजून घेण्यासाठी तुम्ही हळू धीम्या गतीने पुढे जात आहात. 9 ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगताय की तुम्ही स्वतःवर प्रेम करत आहात, स्वतःची काळजी घेताना दिसत आहात. रविवारी रिलॅक्स आहात तुम्ही. हे रीडिंग एकंदरीत सांगतंय की तुमच्या कामाचा विस्तार होतोय. तुम्ही इतरांना मदत करताना दिसत आहात, त्यांचा उपचार करताना दिसत आहात आणि तुम्ही समृद्ध होताना सुद्धा दिसत आहात. तुम्ही स्वतः समृद्ध आहातच. त्यामुळे स्वतःला वेळ देणं, स्वतःवर काम करणं, स्वतःच्या कामात धीम्या गतीने तुम्ही जाताना इथे दिसत आहात. हे रीडिंग सांगताय की तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तुमचा विस्तार होतोय, आत्मविश्वास वाढतोय. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही हळूहळू करत आहात. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.